गुड इव्हिनिंग सगळ्याला. कसे आहेत सगळे? एकदम आनंदात ना? आनंदातच असायला हवे. प्रियांका जॉयफुल वर्ल्डमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. आज आम्ही आलेलो आहे अतुल्य हॉटेलमध्ये. माझे सासू सासरे म्हणजे आई बाबा आलेले आहेत, तर त्यांना घेऊन आम्ही सगळे आलेलो आहे जेवण्यासाठी. ओके, तर चला बघू कसं आहे. सुंदर आहे एकदम हॉटेल. त्यांची सिटिंग अरेंजमेंट खूप सुंदर आहे. हे वेटिंग एरिया आहे. सगळे प्लांट्स ठेवल्यामुळं फ्रेश वाटते. खूप सुंदर क्वालिटी होती, सर्व्हिस ही छान होती. हे हॉटेल नांदेड सिटीच्या पुढे आहे. नक्की एकदा व्हिजिट करा. पंढरपूरवरून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता आळंदीला परतत होती आणि 20व्यासाठी 2 दिवस पुणे भवानी पेठ पालखी विठोबा मंदिर इथे तिचं वास्तव्य होतं आणि त्याचं दर्शन घेण्यासाठी मी, आई, बाबा आम्ही तिघेही गेलो होतो. पालखीचे दर्शन खूप मन भरून आणि खूप वेळ घेता आले, पण ना असं कुठंतरी भावूक व्हायला होत होतं. म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींची पालखी आता आळंदीला प्रस्थान करणार होती, तर त्यांनाही कुठंतरी वाईट वाटत असेल की आता आपले भक्त आपल्यापासून दुरावले जाणार आणि आपण आपल्या देवाला सोडून आपल्या गावी परतत आहोत. तर असं कुठंतरी मनात रिकामं रिकामं असं फील येत होता. पंढरीच्या विठुरायाचरणी आता एवढीच प्रार्थना, विठ्ठला तुझी कृपादृष्टी सदैव आमच्यावर राहू दे आणि पुन्हा पुन्हा या भक्तीच्या वाटेवर येण्याचे भाग्य आम्हा सर्वांना लाभू दे. आता आम्ही घरी आलो आणि बिल्डिंगमध्ये खालीच बॉम्बे डाईंगच्या ब्रँडचा स्टॉल लागला होता. मग तिथे थोडी शॉपिंग केली आणि मग घरी गेलो. हात वरती करा ना. बघा माझी लाडकी भाची आलेली आहे. हाय. हे बाबा हे आमचं येत नाही बघा. हे आमचं चिमू गेलो पळून. हा भाचा. सगळ्यांनी एकत्र करा हॅलो. रोलिंग कॅमेरा ऍक्शन. ओ या व्हिडिओ भैया या. पप्पा इकडे या. आमच्या ताई म्हणजे माझ्या ननंदबाई यांनी आम्हाला खूप छान सरप्राईज दिलं. एकदम अचानक येऊन गेले ते. आम्हाला यातलं काहीच माहिती नव्हतं. ते राहायला कोल्हापूरला आहेत. माझ्या भाच्या खूप प्रेमळ आहेत. ताई भैया यांचा स्वभाव एकदम मनमिळावा आहे, त्यामुळे घर एकदम भारावून गेलं होतं. आई बाबा, ताई, भैया आणि सगळ्यात गोड भाचे कंपनी यांचं इकडे येणं, प्रेम आणि आशीर्वाद हेच आमच्या संसाराची खरी श्रीमंती आहे.